गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प अजित पवारांनी विधानसभेत मांडण्यापूर्वी फुटला होता असा दावा केला होता। अजित पवारांनी विधानसभेत अर्थसंकल्पाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलेलं आहे। राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत काहींनी प्रश्न उपस्थित केले आहेत असं सांगताना त्यांनी जयंत पाटलांना टोला लगावला। जयंतरावांनी 9 वेळा अर्थसंकल्प मांडला, मी 10 वेळा बजेट मांडलं, त्यामुळे थोडा बहुत अनुभव जास्त आहे। महाविकास आघाडी असो वा महायुती असो, दोन्ही बाजूंनी मीच अर्थसंकल्प मांडला, पण इकडनं मांडला की तिकडचे टीका करतात आणि तिकडनं मांडला की इकडचे टीका करतात असा टोला अजित पवारांनी लगावला। अर्थसंकल्प फुटल्याच्या बद्दल सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी पण तशा पद्धतीने वक्तव्य केलं आणि जयंत पाटील साहेबांनी पण तशा प्रकारचं वक्तव्य केलं। आणि त्यामुळे अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी काही बातम्या वर्तमानपत्रामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आल्या तर अर्थसंकल्प फुटला असं म्हणता येणार नाही। सन्माननीय सदस्य तसं म्हणत असतील तर ते जनतेवर किंवा माध्यमांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे। मी अर्थमंत्री म्हणून स्पष्टपणे सांगू इच्छितो की अर्थसंकल्प कुठेही फुटलेला नाही। अर्थसंकल्पाची गोपनीयता पूर्ण राखली गेलेली आहे। अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे लोकशाहीचे दोन स्तंभ आहेत। या स्तंभावर लोकशाही उभी आहे। विरोधी पक्ष नेते म्हणून निश्चितपणे विजयरावांनी काही भाषणामध्ये चांगले मुद्दे मांडलेले आहेत, चांगल्या सूचना केलेल्या आहेत, त्यांना तितकाच सकारात्मक प्रतिसाद देण्याची आमची महायुतीच्या सरकारची भूमिका आहे। त्याबद्दल मी तुम्हाला ऐकवीन कि प्यार करेंगे तो करोगे, प्यार करोगे तो प्यार करेंगे, हाथ मिलाओगे तो हाथ भी मिलाएंगे, गले मिलोगे तो गले मिलाएंगे, सितम मिलाएंगे, गले मिलाएंगे ना, सितम करोगे तो सितम करेंगे, हम आदमी है तुम्हारे जैसे, जो तुम करोगे वो हम करेंगे। की इथं आजपर्यंत एक रेकॉर्ड सन्माननीय जयंत पाटील साहेबांचं होतं, 9 वेळेला अर्थसंकल्प मांडायचं। जयंतराव बरोबर आहे ना? 9 वेळेला अर्थसंकल्प मांडायचं, 10व्यांदा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली। आणि काहीतरी अध्यक्ष महोदय आम्हाला थोडा बहुत अनुभव आहे, इतरांच्या एवढा नसेल पण थोडा का होईना अनुभव आहे। आणि त्याच्यामुळं मी कोणत्याही बाजूला महाविकास आघाडीमध्ये होतो तरीच मला अर्थसंकल्प मांडण्याची संधी द्यायची, आणि महायुतीमध्ये आलो तरी अर्थसंकल्प मांडण्याची संधी त्या ठिकाणी द्यायची दिलेली आहे। ही वस्तुस्थिती कोणी नाकारता येणार नाही।